मराठा आरक्षणाचा लढा अद्यापही सुरू असून शासनाने दिलेल्या 10% आरक्षणास जरांगे पाटील यांनी विरोध केला असून आरक्षण चळवळ लोकसभा निवडणुकीत वेगळाच पॅटर्न राबवत आहे। याआधी प्रत्येक गावातून 2 उमेदवार उभे केले जाणार असल्याचे सांगण्यात आले, परंतु 24 मार्चच्या अंतरवाली सराटीतील बैठकीनंतर एकास एक अपक्ष उमेदवार उभे करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षात अस्थिरता निर्माण झाली आहे। तळागाळातील उमेदवाराची राजकीय एंट्री जरांगे पाटलांमुळे होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे। माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण, माण, माळशिरस, सांगोला, करमाळा, माढा या सर्व तालुक्यातील व या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व गावातील सकल मराठा समाज बांधवांसह सर्व बहुजन समाज बांधवांची गुरुवार दिनांक 28 मार्च रोजी दुपारी अक्षता मंगल कार्यालय माळशिरस या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। प्रस्थापित विरोधात गरजवंत मराठ्यांच्या लढ्यात तळागाळातील उमेदवाराला राजकीय व्यासपीठ मिळवून देणारा एक पॅटर्न निर्माण होत आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।